नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याच टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या YouTube चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आजचा व्हिडिओ आपण कोतवाल विभाग भरतीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याला आपण महसूल व वन विभाग सुद्धा म्हणतो. 2026 मध्ये याचे रिक्त पदांची जाहिरात आलेली आहे आणि याच्यावरती आता भरती घेतली जाणार आहे. 30 नोव्हेंबर 2026 ची याची अंतिम तारीख आहे. 30 नोव्हेंबर पर्यंत ह्या रिक्त पद जे आहे ते भरली जाणार आहे. ठीक आहे. रिक्त जे जागा आहे त्या भरणी होणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यात आधी जाणून घ्या की एकूण पदे किती आहेत. तर रिक्त पदांची जी संख्या आहे ती आहे 2912. शैक्षणिक पात्रता 4थी पास यांनी सांगितलेली आहे, पण ती जिल्ह्यानुसार आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म फिल करताय त्यानुसार तिथले शैक्षणिक पात्रता तुम्हाला बघावी लागेल. नंतर वयोमर्यादा 18 ते 40 वर्षांपर्यंत इथे देण्यात आलेली आहे. नंतर परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे बघा. ही भरती सारखी नाही होत. ऍक्च्युली ही सगळी जी भरती आहे ही तुम्हाला सरळ सेवेमधून आलेली आहे आणि सारखी ही भरती येत नाही. ठीक आहे. आता बघा परीक्षेचे स्वरूप जे आहे ते तुम्हाला 50 प्रश्न 100 मार्कासाठी विचारले जातात. म्हणजे एक प्रश्न तुम्हाला 2 मार्कासाठी विचारला जातो. ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंग नाहीये. निगेटिव्ह मार्किंग याला कुठलीही नाहीये. मग यामध्ये कशा-कशाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, याचं सिलेबस काय असणार आहे, तर मराठी व्याकरण, अंकगणित व बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान व विज्ञान आणि स्थानिक परिसर जो आहे त्याची माहिती तुम्हाला असली पाहिजे. ठीक आहे. एवढं सगळं इथे असलं पाहिजे आणि तेव्हाच तुम्ही फॉर्म फिल करू शकतात. अर्जाची अंतिम तारीख 30 तारीख असणार आहे. आता आपण जाणून घेणार आहोत याबद्दल की ह्याच्यामध्ये जे टॉपिक तुम्हाला दिलेले आहेत त्याबद्दलची थोडीशी माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जसं की मराठी तुम्हाला भाषा दिली तर हे पूर्ण तुम्हाला मी दिलेलं नाही की सगळे पूर्ण टॉपिक याच्यात इन्क्लूड नाहीये. पण जे महत्त्वाचे टॉपिक जे याच्यामध्ये विचारले जातात ते तुम्हाला सांगितलं जातंय. मूलभूत व्याकरण, नाम, सर्वनाम, क्रियापद काळ, त्यानंतर समानार्थी व विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ, शब्दलेखन आणि सोपे शब्दसंग्रह, वाक्यांचे भाकल. ठीक आहे. आकलन जे आहे वाक्याचं हे तुम्हाला याच्यामध्ये दिलंय. प्रॉपर पूर्ण काय-काय येतं हे तुम्हाला आणखीन समजणारच आहे. बट सगळ्यात जास्त कशावर प्रश्न विचारले जातात ते इथे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा सामान्य ज्ञान. तर सामान्य ज्ञानामध्ये महाराष्ट्राचा व भारताचा प्रादेशिक इतिहास, भारताचा भूगोल याच्यावर जास्त प्रश्न येतात. भारताचं संविधान, पंचायत राज व्यवस्था म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद हे महत्वाचं आहे. याच्यावरही प्रश्न येतात. सामान्य विज्ञानामध्ये दैनंदिन विज्ञान, मग तेच आपलं जे जनरल सायन्स आहे जसं की जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र ह्याच्यामधलं दैनंदिन विज्ञान आणि त्यातले काही प्रश्न विचारले जातील. चालू घडामोडी म्हणजे काय पूर्ण महाराष्ट्र व भारताचे करंट अफेअरचे प्रश्न विचारले जातील. सोबतच आता बघा पुढे आहे अंकगणित व बुद्धिमत्ता. ठीक आहे. अंकगणित आणि बुद्धिमत्ता इथे इन्क्लूड केलेले आहेत. 2 वेगवेगळे विषय इथे नाही दिलेत त्यांनी, इन्क्लूडच करून दिलेले आहेत. तर इथे बघा बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, अपूर्णांक, टक्केवारी, सरासरी, त्यानंतर नफा तोटा, साधे व्याज, संख्या मालिका, अक्षर मालिका, नातेसंबंध बघा नातेसंबंध, दिशादर्शन, कोडी हे सर्व रिझनिंग मध्ये जातं. तर हे पण तुम्हाला अंकगणितामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. ओके. त्यानंतर बघणार आहोत आपण स्थानिक परिसराची माहिती. म्हणजे तुम्हाला जर कोतवालसाठी फॉर्म फिल करायचे असतील तर तुम्ही त्याच जिल्ह्यामध्ये फॉर्म फिल करा ज्याचे तुम्ही आहे. ठीक आहे. तुमचा जिल्हा नाशिक आहे तर तुम्ही तिथेच फॉर्म भरा. तुमचा यवतमाळ आहे तर तुम्ही तिथेच फॉर्म भरा. त्यांचं काही म्हणजे कन्फर्मेशन तुम्ही घेऊ शकतात वेबसाईटवर जाऊन, ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन. पण तुम्ही ज्या जिल्ह्याचे असतात ना त्याच जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरा. ठीक आहे. आता स्थानिक परिसर म्हणजे बघा जिल्ह्याचा भूगोल, तालुके, नद्या, धरणे, प्रमुख शहरे, ऐतिहासिक पर्यटन स्थळे, जिल्हा विशेष प्रश्न हे 5 ते 10 प्रश्न तुम्हाला याचे येतात. स्थानिक परिसराची माहितीवरती तुम्हाला 5 ते 10 प्रश्न पेपरला विचारले जातील. 90 मिनिटाचा कालावधी तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायला मिळणार आहे. 50च प्रश्न विचारले जाणार आहे आणि एका प्रश्नाला 2 मार्क्स आहे. म्हणजे तुम्हाला खूप चांगल्या लेव्हलला हा अभ्यास आहे. तुम्ही व्यवस्थित जर अभ्यास केला तर तुम्ही ही परीक्षा पास होऊ शकता. ठीक आहे. जनरल आणि बेसिक गोष्टीच तुम्हाला यामध्ये विचारल्या जातील आणि आपण म्हणूनच बॅच घेऊन आलेलो आहोत कोतवाल विभागासाठी, कोतवाल भरतीसाठी. तुमची जी बॅच आहे ती बॅच तुम्हाला 149 मध्ये मिळणार आहे. ठीक आहे. 149 मध्ये रेकॉर्डिंग स्वरूपाची बॅच तुम्हाला मिळणार आहे. या बॅचला आपण ऑफर दिलेली आहे आणि ही ऑफर फक्त 26 ऑगस्ट पर्यंतच मर्यादित आहे. 26 ऑगस्ट 2026 पर्यंतच ही ऑफर असणार आहे. म्हणून लवकरात लवकर बॅचला ऍडमिशन घ्या आणि आपली जागा निश्चित करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या सगळ्या फ्रेंडकडे शेअर करायचंय. भेटूया पुन्हा. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू.